अनुबुद्धाय, जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आता लवकरच आपल्याकडे वर्षावास सुरू होत आहे आणि या वर्षावासाची सुरुवात कशी झाली हे आपण आज बघणार आहोत. तर वर्षावास हा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीमध्ये वर्षावास असतो. आता वर्षावास म्हणजे काय? तर वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे. या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये एका ठिकाणी राहणं म्हणजेच त्याला वर्षावास असं म्हटलं गेलं. कारण वर्षावास हा भिक्खूंसाठी असतो. भिक्खू आणि भंते हे जी नावं आहेत, भिक्खू या शब्दाचा अर्थ होतो भिक्षा मागणारा आणि भंते या शब्दाचा अर्थ होतो भ्रमण करणारा. तर भिक्षूंना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी भिक्षा मागावी लागायची आणि ते भिक्षा मागण्यासाठी त्यांना नेहमी फिरावं लागत असतं. तसेच धम्मप्रचारासाठी भ्रमण करावं लागायचं, त्यासाठीही त्यांना नेहमी फिरावं लागायचं. आणि हा जो फिरण्याचा कालावधी होता हा 12 महिन्याचा होता. 12 महिने भंते फिरत राहायचे. तर या दोन गोष्टींसाठी, परंतु ज्यावेळी पावसाळ्याची सुरुवात व्हायची त्यावेळेस मात्र भंत्यांचे खूप हाल होत असत. जोपर्यंत वर्षावास नव्हता तोपर्यंत विहार सुद्धा नव्हता. भंते हे झाडाच्या खाली कुठेतरी मोकळ्या जागेवर राहत असत. आणि पावसाळा सुरू झाल्यावर या दोन गोष्टींसाठी फिरत असताना बऱ्याच वेळा पाण्यात भिजून भंते आजारी पडत असत. त्या काळी पावसाचा प्रमाण जास्त असायचं, त्यामुळे नदी नाल्यांना मोठमोठे पूर यायचे आणि त्या पुरामध्ये अनेकदा भंतेजी वाहून जाण्याचा प्रसंग येत असतो. तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये विंचू, साप असे प्राणी आपल्या नळ्यांमधून बाहेर निघून इतरत्र फिरत राहायचे आणि भंतेंच्या पायांमध्ये चपला वगैरे काही नसायच्या त्या काळात. तर ते प्राणी, विषारी प्राणी त्यांना चावा घेत असत आणि त्यामध्ये अनेक भंते मृत्युमुखी पडत असत. भिक्षा मागण्यासाठी तर बाहेर जावंच लागत असे, कारण त्या काळचे जे भिक्खू होते ते आचरणशील भिक्खू होते. अन्न शिजवून खाण्याची त्यांना मुभा नव्हती किंवा त्यांच्याच बुद्धीला ते पटत नव्हतं. त्यामुळे कधी कधी भंतेंची उपासमार सुद्धा होत असे. सर्वात महत्वाचं म्हणजे धम्माचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला त्रास झाला तर चालतो, पण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला हे मात्र धम्मामध्ये अजिबात
खपून घेतलं जातं. आणि आषाढ श्रावणामध्ये काय व्हायचं, शेतकऱ्यांची जी पिकं असतात ती गुडघ्यापर्यंत वाढलेली असतात आणि भंतेंचा जो संघ असायचा तो कमीत कमी 5-50 लोकांचा संघ असायचा. तर 5-50 लोक जर एखाद्या शेतातून चालत गेले तर त्या पिकाची नासाडी होत असे. परंतु भंते म्हटल्यावर त्या काळात आणि आजही भंतेंवर आपली अपार श्रद्धा असते. आपण भंतेंना कुठल्याही गोष्टीमध्ये कधी नावं ठेवत नसतो, कधी बोलत नसतो, त्यांचं मन दुखत नसतं. म्हणून त्या काळात सुद्धा भंतेंच्या हातून कितीही मोठं नुकसान झालं तरी शेतकरी लोक हे बोलत नसत, परंतु नुकसान मात्र शेतकऱ्यांचं होत असत. ही गोष्ट जेव्हा भगवान बुद्धांच्या निदर्शनात आली तेव्हा त्यांनी वर्षावासाचा नियम घालून दिला. ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टीची गरज निर्माण झाली त्या त्यावेळी भगवान बुद्धांनी असे नियम बनवले आणि ते नियम आचरणात आणले. आणि तेव्हापासून भंतेंना सांगितलं की पावसाळ्यामध्ये 4 महिने तुम्ही एकाच ठिकाणी राहून वर्षावास करा. आणि वर्षावास तेव्हापासून सुरू झाला. आता भंते कुठेही न फिरता एका ठिकाणी राहू लागले आणि उपासक ही भंतेंची काळजी घेऊ लागले. पुढे ज्या ज्या ठिकाणी भंतेंनी विहार केला त्या ठिकाणी उपासकांनी मोठमोठे विहार बांधले. बंधूंनो, विहार, मठ, आश्रम ही बांधण्याची परंपरा फक्त बौद्ध धर्मामध्येच होती. इतरांनी ती नंतर स्वीकारली. वर्षावास हा फक्त भंतेंचा असतो, परंतु आता लोकांनी त्याचं स्वरूप बदलून टाकलं. त्याला जसं आहे तसं ठेवलं नाही. आपण नेहमी म्हणतो की धम्म जसा आहे तसा त्याला ठेवा, त्याच्यामध्ये काही जोडू नका, त्याच्यातून काही तोडू नका. ही एक परंपरा नसून ही एक गरज होती आणि म्हणून भगवान बुद्धांनी वर्षावास सुरू केला. परंतु जे भंते भ्रमण करतात, नेहमी फिरत असतात, त्यांनी जर पावसाळ्यातच फक्त एखाद्या ठिकाणी विहार केला त्यालाच वर्षावास म्हटलं जातं. अन्यथा असेही काही भंते आहेत की ते आलेशान विहार बांधून 12 महिने एकाच ठिकाणी मुक्कामाला असतात. त्यांचा कसला वर्षावास. काही उपासक सांगतात की आमचा वर्षावास सुरू आहे. उपासक हा घरात राहणार आहे आणि जो घरात राहतो त्याचा कसा काय वर्षावास. म्हणून काही उपासक मांसाहार करत नाहीत. तर मांसाहार आणि शाकाहार, भगवान बुद्धांनी मांसाहाराला अन्न म्हणून स्वीकारलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा उल्लेख केलेला आहे, तर पुन्हा ते आपण सांगणार नाही. परंतु वर्षावासामध्ये मी मांसाहार करत नाही असं सांगायचं आणि 4 महिन्याच्या नंतर मांसाहार पुन्हा सुरू करायचा. म्हणजे 4च महिने तुम्ही प्राणी मात्रावर दया करता, बाकीच्या 8 महिन्याचं काय. तर असले जे प्रकार आहेत ते दिखावा अवडंबर पण वाटतो, तसं अजिबात करता कामा नये. उपासकाने उपासकाचे नियम पाळायचे आणि भंतेंनी भंतेंचे नियम पाळायचे. भंतेंना 12 महिने उपवासत असतात. भंते 12च्या आत जेवतात, संध्याकाळी जेवत नाहीत, उंच आसनावर झोपत नाहीत.
असे 8-10 प्रकारची शिलपंथी पाळत असतात. उपासकाला तसा कुठलंही बंधन नसतं. उपासकाला फक्त महिन्यातून 4 दिवस उपवास पाळायचे असतात. तेच त्याने वर्षावासातही पाळायचे आहेत आणि वर्षावास झाल्यानंतरही पाळायचे. 2 अष्टम्या असतात, एक अमावस्या असते, एक पौर्णिमा असते. एवढंच फक्त उपासकाने पाळायचं. त्यानंतर दर रविवारी उपासकाने विहारात गेलं पाहिजे. वंदना हप्त्यातून एकदा तरी विहारामध्ये किंवा घरामध्ये सामूहिक वंदना घेतली पाहिजे. महिन्यातून एकदा दोनदा सूत्रपठण केलं पाहिजे. बुद्ध आणि त्याचं धम्म या ग्रंथाचं नेहमी वाचन केलं पाहिजे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा 12 महिने उपासकांनी केला पाहिजे, फक्त वर्षावासात नव्हे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो वर्षावास सुरू असताना बरेचसे लोक धम्म करत असतात, पण वर्षावास एकदाचा संपला की ते विहाराकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. तर असं होता कामा नये. वर्षावासामध्ये पंथींची सेवा करा, त्यांना धम्माबद्दल प्रश्न विचारा, आपलं धम्माचं ज्ञान वाढवून घ्या. हे वर्षावासात करायचं असतं. वर्षावास ही कुठलीही परंपरा नाही. वर्षावास ही काळाची गरज होती आणि म्हणून भगवान बुद्धांनी ते सुरू केले. आपण त्याचा विपर्यास करता कामा नये. कुठलाही दिखावा करू नये की मी काहीतरी वेगळं आहे असं भासवण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. धम्म आपलं भलं होण्यासाठी असतो, आचरण करायचं असतं. आपल्या स्वतःसाठी आचरण करायचं असतं. इतरांना दाखवण्यासाठी धर्माचं आचरण नसतं. काही वर्षावासापुरतं फक्त आपण तसं वागतो आणि नंतर मात्र त्याकडे पूर्ण पाठ पुरवतो. तर असं न करता प्रामाणिकपणे धर्माचं आचरण करावं आणि वर्षावास मध्ये पंथीजींची सेवा करून आपलं हित साधून घ्यावं. एवढंच या ठिकाणी सांगेन. जय भीम, जय